राज्यातील सर्व पेन्शनधारकांसाठी सगळ्यात मोठी आनंदाची बातमी या ठिकाणी समोर आलेली आहे। बघा, सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता पेन्शनधारकांसाठी आलेली आहे। राज्यातील सर्व पेन्शनर जिंकले, पेन्शनरच्या सर्व 6 मागण्या मान्य। मुख्यमंत्री याबद्दल नेमकं काय म्हणाले, 2 मिनिटे वेळ काढून तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। राज्यातील सरकारी पेन्शन घेणारे पेन्शनधारक या ठिकाणी जिंकल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खूप दिवसाच्या रखडलेल्या 6 मागण्या या ठिकाणी पूर्ण केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। मुख्यमंत्र्यांनी 5 ते 6 मागण्या या ठिकाणी आता पूर्ण केलेल्या आहेत। सर्वांनी आता जाणून घ्यायचं की अधिक माहिती पेन्शन बद्दल काय आलेली आहे। मुख्यमंत्र्यांनी दिलेली सर्वात मोठी माहिती बघा, पेन्शनधारक मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ आलेला आहे। केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शन प्राप्त करणारे जे काही निवृत्ती वेतनधारक म्हणजेच क्लास 1 ऑफिसर, क्लास 2 ऑफिसर, क्लास 3 कर्मचारी, क्लास 4 कर्मचारी या रिटायरमेंट गव्हर्नमेंट पेन्शनधारकासाठी सरकारने मोठी गुड न्यूज या ठिकाणी देण्यात आलेली आहे। जर EPS पेन्शन तुम्ही घेत असाल किंवा कोणतीही पेन्शन तुम्ही घेत असाल, तर सरकारी तुम्ही या ठिकाणी पेन्शन घेत असाल, तर अशा सर्व 72 लाख पेन्शनधारकांसाठी आता या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। पेन्शनधारक अनेक वर्षापासून मूलभूत पेन्शन समस्या आणि आता पुरेशी पेन्शन वाढ करण्याची मागणी करत होते। यामध्ये पेन्शनधारकाची मागणी सातत्याने दिवसेंदिवस वाढ देखील चाललेली होती। यामध्ये पहिली मागणी अशी होती की त्यांना जगण्यासाठी पेन्शनी अपुरी पडत असल्याचं एक परिपत्रक सुद्धा या ठिकाणी शासनाला 2 ते 4 महिन्याच्या पाठीमागे त्यांनी स्वतः सादर केलेलं होतं। या पत्रिकामध्ये 5 ते 6 मागण्या पेन्शनधारकाच्या या ठिकाणी त्यांनी केलेल्या होत्या। पहिली मागणी अशी होती की सर्वांनी कान देऊन ऐकायचं। बघा, पहिली मागणी अशी होती की मुख्यमंत्र्यांनी तुमच्या सर्वांच्या सर्व मागण्या मान्य केल्यात। कोणकोणत्या मागण्या या ठिकाणी मान्य केल्यात, त्याचा फायदा तुम्हाला कसा होणार आहे, तुम्ही कोणतीही सरकारी पेन्शन घेत असाल तर तुम्ही कान देऊन ऐकायचं आहे। बघा, या ठिकाणी पहिली मागणी अशी होती की पेन्शनधारकाच्या पेन्शन वाढीबाबत, पेन्शन मागणीबाबत यामध्ये 2021 पासून आता पेन्शनधारकाची पेन्शन वाढ करा, पेन्शनमध्ये काहीतरी तुम्ही वाढ करा, अशा प्रकारची पेन्शनधारक सातत्याने देखील मागणी करत होते। त्याबद्दल अनेक मोर्चे सुद्धा पेन्शनधारकांनी काढले होते, परंतु राज्य सरकारला अजून पण काय केले नाही। 2026 आलं तरी पण जाग आतापर्यंत आलेली नव्हती, कारण पेन्शनधारकांनी पेन्शन वाढवण्याचं म्हटल्यावर सरकारच्या तिजोरीमध्ये तेवढा पैसा उपलब्ध पाहिजे। आता या ठिकाणी तुम्हाला पण माहित आहे की लाडकी बहीण योजना या ठिकाणी पाहत असाल, त्याचे देखील 1500 रुपये लाडकी बहिणीची घेत असतात। तसेच नवनवीन सरकारी योजना काढत असल्यामुळं त्यामुळे सरकारच्या तिजोरीमध्ये जेवढा फंड पाहिजे होता तेवढा फंड नव्हता आणि केंद्र सरकारने देखील कालच 1,30,000 कोटीचा फंड दिल्याने आता सर्वात मोठा पहिल्यांदा निर्णय घेण्यात आलाय, तो म्हणजे पेन्शन वाढीबाबतचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आलाय। कारण पेन्शनधारकांना पेन्शन जगण्यासाठी अपुरी पडत आहे, त्यामुळे पहिला निर्णय त्यांच्यासाठी या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि पेन्शनधारकाची पेन्शन वाढली तर तुमची पेन्शन किती वाढले, कोणत्या तारखेपासून तुम्हाला पेन्शन वाढवून येणार आहे, हेच तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्याआधी महत्त्वाच्या पुढच्या मागण्या तुमच्या कोणकोणत्या मान्य केल्यात लक्षपूर्वक बघायचं आहे। 2 मिनिटाचा फक्त वेळ काढून तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोघे मिळून पेन्शनधारकाच्या जे काही मागण्यात सर्व मागण्या या ठिकाणी मान्य करण्यात आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। याबद्दलचा सरकारचा एक GR सुद्धा प्रसिद्ध करण्यात आलाय, तो सुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी तुम्हाला दाखवणार आहे। आता बघा, सरकार नवनवीन योजना दरवर्षी काढत असतं, त्यामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडत असतो। परंतु कालच केंद्र सरकारने 1,30,000 कोटीचा निधी या ठिकाणी राज्य सरकारला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळते। आणि असं देखील सांगण्यात आले की पेन्शनधारक केंद्र सरकारचे पेन्शनधारक असतील, राज्य सरकारचे पेन्शनधारक असतील, दोघांच्या पण 5 ते 6 मागण्या होत्या। तर या ठिकाणी 6 मागण्या कोणत्या ते देखील सांगणार आहे। आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील स्वतः परिपत्रक काढून आदेश या ठिकाणी देऊन टाकलाय। यामध्ये सगळ्यांचाच विचार करून तुम्हाला दिलासा देणारी बातमी आता राज्य सरकारच्या माध्यमातून आलेली आहे। आता पहिली पेन्शनधारकाची मागणी बघा, ठेवा सगळ्यात, 2021 ते 2026 पर्यंत या ठिकाणी अजिबात पेन्शन तुम्ही वाढ करण्यात आलेली नव्हती, याची तक्रार या ठिकाणी पेन्शनधारक सातत्याने करत होते। आता याची तक्रार लक्षात घेऊन केंद्र सरकारने राज्य सरकारने ही पहिली अट या ठिकाणी मान्य केलेली आहे। आता पहिला प्रश्न तुमचा सॉल्व्ह झाला। आता दुसरी मागणी अशी होती की पेन्शनधारकाची होती, ते म्हणजे राज्यामध्ये पाहायला गेलं तर जे काही पेन्शनधारक आहेत त्यांना त्यांची मुलं आता वय झाल्यामुळे सांभाळत नाहीत, यासाठी सगळा काही वेगळा कायदा सरकारने केला पाहिजे। यासाठी तुमची मुली जर सांभाळत नसतील तर नेमकं तुम्हाला काय करायचं आहे,
ते सुद्धा सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सांगण्यात आले। सर्वांनी 2 मिनिटं तुम्ही लक्ष देऊन बघायचं आहे कोणकोणत्या 4 ते 5 मागण्या मान्य करण्यात आल्यात ते तुम्हाला 2 मिनिटाच्या अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे। जर तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडिया नंतर बँक ऑफ इंडिया नंतर या बँकेमध्ये जर तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला वेगळीच आनंदाची बातमी आणि गुड न्यूज देखील सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी आलेली आहे। मग तुमची मागणी मान्य केली का बघा। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दुसरी मागणी पेन्शन धारकांची अशी होती की आम्हाला आमची मुलं सांभाळत नाहीत, आम्हाला घरातून बाहेर काढतात। या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारच्या माध्यमातून पेन्शन धारकासाठी एक वेगळी खुशखबर आणि एक आनंदाचा निर्णय देणारा चांगला कायदा सुद्धा या ठिकाणी तुमच्या बाबतीत आलेला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सुद्धा पुढे सांगणार आहे। त्यामुळे बघा दुसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शन धारकाची पहिली मागणी मान्य केली आहे पेन्शन वाढीबाबतची। दुसरी मागणी पेन्शन धारकांना सांभाळण्यासाठी त्यांची मुलं सांभाळत नसतील तर त्यांना सुद्धा नवा कायदा या ठिकाणी लागू करण्यात येतोय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अनेक पेन्शनधारक त्या ठिकाणी त्या ठिकाणी तिसरी मागणी अशी कोणती मागणी केली होती पेन्शनधारकांनी तर या ठिकाणी विचार करत होती की म्हणजे प्रत्येक पेन्शनधारकांना सरसकट 8,000 रुपयाची पेन्शन वाढ करा। तिसरी मागणी सरकारच्या माध्यमातून पेन्शनधारकाची जी काही पेन्शनधारकाची वाढ आहे या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या ठिकाणी मान्य केल्याचं आपल्याला ठरवलंय। म्हणजे तुम्हाला टोटल 8,000 रुपयाची पेन्शन या ठिकाणी तुम्हाला वाढीबाबत या ठिकाणी निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेण्यात आला आहे। यासाठी आता कोणकोणते पेन्शनधारक पात्र ठरणार आहेत, कोणाकोणाची पेन्शन वाढ करण्यात आले तुम्हाला लगेच 2 मिनिटाच्या आतमध्ये मी तुम्हाला समजावून सांगणार आहे। सर्वांनी लक्ष देऊन बघा। आता तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल त्यानंतर बँक ऑफ इंडियामध्ये पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी सुद्धा एक गुड न्यूज आलाय। ज्या पेन्शनधारकाचं वय 60 वर्षापासून ते 100 वर्षापर्यंत असेल तर यामध्ये वेगवेगळ्या 5 प्रकारच्या मागण्या सुद्धा तुम्हाला मान्य करण्याचा निर्णय या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे। यामध्ये चौथी मागणी अत्यंत महत्त्वाची आहे, तुम्ही लक्ष देऊन बघा। जर तुमचं वय 60 वयावरील सर्व पेन्शनधारकांना सारखंच वय असल्यामुळे त्यांना वारंवार आजार देखील पाठीमागे लागतात आणि पेन्शनधारकांना या वयापासून खर्चाची बाजू वाढलेली असते। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून चौथा महत्त्वाचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। पेन्शनधारकांना आता दवाखान्याचा खर्च अजिबात 1 रुपया सुद्धा तुम्हाला करायची गरज नाही। पेन्शनधारक मित्रांनो कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु सरकारच्या माध्यमातून 60 वयावरील पेन्शनधारकांना दवाखान्याचा खर्च सरकारमार्फत या ठिकाणी मोफत देण्यात येणार आहे। यासाठी तुम्हाला काय करायचं आहे हे सुद्धा तुम्हाला पुढे लगेच सांगण्यात आले। महत्त्वाचा पहिला निर्णय या ठिकाणी म्हणजे तुमची पेन्शनधारकाची पेन्शन आता किती हजार रुपये वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी झालेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या देशाचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी या ठिकाणी दोघांनी मिळून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। दवाखान्याचा खर्च 1 रुपयापासून 5 लाख पर्यंतचा खर्च या ठिकाणी आता पेन्शनधारकांना मोफत खर्च सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात येणार आहे। आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर दवाखान्याचा मोफत खर्च जर या ठिकाणी पाहिजे असेल, तुमचा BP शुगरच्या गोळ्या खरेदी करायचा असेल, तुम्हाला थंड तापावर तुम्हाला दवाखान्यात पैसे जास्त तुम्हाला जात असतील तर जास्तीत जास्त तुम्हाला याचा खर्च सुद्धा सरकार भरणार आहे। एक कार्ड सुद्धा तुम्हाला काढायचं आहे। प्रत्येकाने लक्षात ठेवा प्रत्येक पेन्शनधारक तुम्हाला कार्ड काढण्याचा निर्णय या ठिकाणी काढायचा आहे। लगेच तुम्हाला आता पुढे सांगणार आहे। या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आले तुम्हाला पेन्शन जी आहे ती पेन्शन तुम्हाला येणाऱ्या ठिकाणी जो मे महिना आहे तो मे महिना जर तुम्ही लक्षात ठेवा मे महिना पुढचा येणारा त्यामध्ये तुमची पेन्शन वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। तसेच स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये जर तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा पेन्शन मिळणार आहे। पेन्शनधारकाची जी काही मागणी होती या ठिकाणी तुम्हाला पेन्शन वाढ का करत नाहीत तर 2021 पासून ते पेन्शनधारक मोर्चा काढत होते। त्यामुळे आता पेन्शनधारकाची मागणी आता सरकारने मान्य करण्याचं ठरवलेलं आहे। यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या पेन्शनधारकाचं वय 60 वर्ष आहे त्यांची एक वेगळी पेन्शन वाढले। ज्याचं वय 65 वयावरील असेल तर त्या पेन्शनधारकाची पेन्शन वेगळी वाढवली। ज्यांचं वय 70 वयावरील जास्त असेल त्या पेन्शनधारकाची देखील पेन्शन वाढवण्यात आले। ज्यांचं वय 80 वर्षापेक्षा जास्त असेल त्यांची सुद्धा पेन्शन वाढ करण्यात आले। त्यामुळं तुम्हाला किती पेन्शन वाढ करण्यात आले, मोफत दवाखान्याचा खर्च कशा पद्धतीने होणार आहे, यामुळे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा मुलगा जर तुम्हाला सांभाळत नसेल, तुम्हाला घराच्या बाहेर काढत असेल, पैसे देत नसेल तर त्यांच्यासाठी सुद्धा नवीन कायदा या ठिकाणी करण्यात आला आहे। तुम्ही आता सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। जर तुम्ही पेन्शनधारक मित्रांनो महत्त्वाचं म्हणजे दिलासा देणारा आणि सर्वात महत्त्वाचं BP शुगरच्या गोळ्या असतील, इथं तुम्हाला दवाखान्याचा खर्च असेल तर 5 लाखापर्यंत तुमचा पेन्शनधारकांना खर्च सुद्धा दवाखान्याचा या ठिकाणी माफ केला जाणार आहे, अशी माहिती सरकारने आता या ठिकाणी सांगण्यात आले। अवघ्या 2 मिनिटाच्या आतमध्ये कार्ड कोणतं काढायचं आहे ते देखील सांगतो। BP शुगरच्या गोळ्या या वयामध्ये जास्तीत जास्त तुम्हाला लागत असतात, वारंवार तुम्हाला थंड ताप देखील येत असतो,
त्यामुळे तुम्हाला पैसे या ठिकाणी खर्च करण्याची इथून पुढे गरज पडणार नाही। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये तुम्हाला घेऊन जात असाल तर या ठिकाणी गर्दीमध्ये पेन्शन काढण्याचा तुम्हाला जर त्रास होत असेल तर तुम्हाला तिथे देखील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या माध्यमातून पेन्शन घेणाऱ्या धारकासाठी सरकारच्या माध्यमातून गुड न्यूज सुद्धा आलेले आहे। म्हणजे कोणाची पेन्शन किती वाढणार आहे हे तुम्हाला लगेच या ठिकाणी सांगणार आहे। तसेच सगळ्यात महत्त्वाचं बघा तुम्हाला काय सांगितले, दवाखान्याचा खर्च या ठिकाणी मोफत पाहिजे असेल तर अर्जंटमध्ये एक कार्ड काढणं देखील गरजेचं आहे। आता कार्ड काढण्यासाठी आधार कार्ड पाहिजे। तुमच्याकडे स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, पोस्ट ऑफिस बँक चारैपैकी जर एका बँकेत जर तुमचं खातं असेल तर दवाखान्याचा खर्चाचे पैसेसुद्धा या ठिकाणी या बँकेमध्ये तुम्हाला दवाखान्याच्या खर्चाचे पैसे येत असतात। आणि कारण या 4 बँका सेंट्रल गव्हर्नमेंटच्या आहेत। सरकारने काय सांगितले की सगळ्यात महत्त्वाचं बघा, तुमची पेन्शन किती वाढ करण्याचा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे ते सुद्धा तुम्हाला 2 मिनिटाच्या आतमध्ये सांगतो। पेन्शन जी वाढ आहे ते आता तुम्हाला 65 वयावरील जे काही पेन्शनधारक आहेत, 60 वयावरील जे काही पेन्शनधारक आहेत तुम्हाला किती टक्क्याने वाढ करण्यात आले। 70 वयावरील पेन्शनधारकाची 5% पेन्शन वाढ करण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। त्यानंतर पुढची 75 वयावरील पेन्शनधारकांनी 7% तुमची पेन्शन वाढवण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून घेण्यात आला आहे। तुमचं जर वय 80 असेल तर तुमची पेन्शन 10% वाढवण्याचा निर्णय सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी घेण्यात आला आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आता सांगत आहे की पेन्शनधारकासाठी कोणता कायदा या ठिकाणी करण्यात आला आहे। तुमचा मुलगा जर या वयामध्ये सांभाळत नसेल तुमच्यासाठी पेन्शनधारकासाठी सरकारने नवीन कायदासुद्धा या ठिकाणी करण्यात आला आहे। आता बघा, तुम्ही कमी वयामध्ये तुमच्या मुलाच्या नावावर प्रॉपर्टी केली असेल, जमीन केली असेल, तुमची एखादी प्रॉपर्टी जागा जमीन तुमच्या मुलाच्या नावावर केली असेल, ज्यावेळी तुमचा मुलगा या ठिकाणी घरातून बाहेर पडतो त्यावेळी तुमचा कायदा या ठिकाणी केला आहे बघा। आता तुम्ही लक्ष देऊन ऐकायचं आहे पेन्शनधारक मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पेन्शनधारकासाठी सरकारने आनंदाची बातमी दिली आहे। दवाखान्याचा खर्च कसा मिळवायचा ते तर सांगणारच आहे। तुमचा मुलगा जर सांभाळत नसेल तर यावेळी तुम्हाला कायदा या ठिकाणी सरकारने केलेला आहे। तुमचा मुलगा तुम्हाला पूस लावून मया लावून लग्नाच्या आधी जमीन त्याच्या नावावर करून घेतली असेल, लग्नानंतर तुमचा मुलगा सांभाळत नसेल तर त्याला या ठिकाणी सरकारने एक अर्जसुद्धा तातडीने करायला सांगितला आहे। हा अर्ज तलाठी कार्यालयामध्ये, तहसीलदार कार्यालयामध्ये, ग्रामपंचायत कार्यालयामध्ये किंवा जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये जाऊन तुम्ही करू शकता। हा अर्ज केल्यानंतर 30 ते 40 दिवसाच्या आतमध्ये तुमच्या नावावर, तुमच्या मुलाच्या नावावर जी काही प्रेमापोटी जर तुम्ही प्रॉपर्टी केली असेल तर त्या प्रॉपर्टीत पुन्हा मिळवण्याचा अधिकार एक नवा कायदा सरकारने केलेला आहे। आणि सरकारच्या माध्यमातून मुलाचा अवघड झाले त्यामुळे तुमची मुलं सांभाळत नसतील तर त्यांची दंडात्मक कारवाई त्यांच्यावर करण्याची मागणी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात आले। तुम्हाला दवाखान्याचा खर्च कसा घ्यायचा हे पण महत्त्वाचं पाहणं अतिशय गरजेचं आहे। प्रत्येक पेन्शनधारकाने सरकारने सांगितले आयुष्यमान भारत कार्ड हे तुम्हाला आता पटकन काढायचं आहे। आयुष्यमान भारत कार्ड वयावरच्या 65 वरील ज्येष्ठ नागरिकासाठी, पेन्शनधारकासाठी 5 लाख रुपये मोफत दवाखान्याचा खर्च सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी करण्यात येणार आहे। पेन्शनधारकासाठी एक आनंदाची बातमी, ज्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं या 5 निर्णयाबद्दल आता तुम्हाला लवकरच पूर्ण शक्यता निर्णय घेण्याची शक्यता आहे। आणि तुमचं लाईफ सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला जीवन प्रमाणपत्र वेगवेगळी या ठिकाणी आनंदाची बातमीसुद्धा येण्याची शक्यता आहे। कारण तुम्हाला सुद्धा ज्या बँकेत जाऊन जीवन प्रमाणपत्र भरावे लागत होते ते इथून पुढे बँक कर्मचारी घरी येऊन तुमचं प्रमाणपत्र घेऊनच जाण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आली आहे। त्यामुळं अशाच प्रकारे व्हिडिओ पाहण्यासाठी जे काही आपलं भरारी प्राईम यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब देखील करायला तुम्ही विसरू नका। धन्यवाद।